So good morning students. So here today we start the 13th chapter, respiration and energy transfer. Okay, chapter number 13. So here that is the first one. We study 13.1 formation of ATP. ATP means adenosine triphosphate. Okay, and such a formation of the adenosine triphosphate, it is called as phosphorylation. Phospho means phosphate group, rylation means formation. Okay, so here that is the such a phosphorylation which can be occur in three different ways are there. That is first one, that is the phosphorylation, second one substrate level phosphorylation, and third one oxidative phosphorylation. At the substrate level phosphorylation means what? So here substrate level in that phosphorylation, that is the direct phosphorylation of ADP. ADP म्हणजे adenosine diphosphate तयार होतं by the transfer of phosphate group फ्रॉम एनी सुटेबल सबस्ट्रेट. कुठच्याही सबस्ट्रेटमधून फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह झाल्यामुळे तिथे ADPची निर्मिती होते. सो इट इज कॉल्ड एज सबस्ट्रेट लेवल ऑफ द फॉस्फोरायलेशन. आता इथे काय होतं आहे, दॅट इज द डायरेक्ट फॉस्फोरायलेशन ऑफ ADP बाय ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप फ्रॉम एनी सुटेबल सबस्ट्रेट. कुठच्याही सबस्ट्रेटमधून एखादा फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केल्यानंतर तिथे ADP ॲडिनोसिन डायफॉस्फेटची निर्मिती होते. कशामध्ये? इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल्स अँड मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य आणि मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया आपण शिकलो, तंतुकणिका, त्याच्यामध्ये. नेक्स्ट वन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता हा जो प्रकार आहे पुढचा. सो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन is a phosphorylation of ADP, म्हणजे फॉर्मेशन ऑफ ADP at the cost of energy released during oxidation of substrate. सो हिअर काय होतं, इथे ADP तयार होतो अँड ऊर्जा बाहेर पडते. ऑक्सिडेशन ऑफ सबस्ट्रेट, एखाद्या सबस्ट्रेटचं ऑक्सिडीकरण होतं. दॅट इज द NADH, निकोटीन ॲडेनाईन डायन्युक्लियोटाइड हायड्रोजिनेस, अँड FADH2, फ्लॅविन ॲडेनाईन डायन्युक्लियोटाइड हायड्रोजिनेस. अशा प्रकारच्या सबस्ट्रेटचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं अँड टू रिलीज द एनर्जी. ओके, सो इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. देन रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन इन दॅट इज द नॉर्मली जनरल डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन इज टेकिंग ऑफ ऑक्सिजन मीन्स इनहॅलेशन अँड एक्सहॅलेशन ऑफ CO2. इट इज कॉल्ड एज रेस्पिरेशन इन ॲनिमल्स. बट सच अ रेस्पिरेशन इट इज द कॅटॅबॉलिक प्रोसेस. कॅटॅबॉलिक म्हणजे काय? कॅटॅबॉलिक म्हणजे ज्याचं ब्रेकडाऊन होतं त्याला कॅटॅबॉलिक प्रोसेस असं म्हणतात. कॅटॅबॉलिक प्रोसेस वेअर द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्ट्रेट इज ऑक्सिडाइज्ड. गुंतागुंतीचे कार्बनी पदार्थांचं ऑक्सिडीकरण होतं अँड टू फॉर्म सिम्पल कंपोनंट्स टू जनरेट बायोलॉजिकल एनर्जी. साध्या घटकांमध्ये रूपांतरण होऊन ऊर्जा निर्माण होते. अँड सच अ रेस्पिरेशन इज ऑफ टू टाईप, एनएरोबिक रेस्पिरेशन अँड एरोबिक रेस्पिरेशन. एनएरोबिक रेस्पिरेशन मीन्स सच अ रेस्पिरेशन does not involve any oxygen. It is called as anaerobic respiration. Aerobic respiration, such a respiration involve oxygen, is called as aerobic respiration. Anaerobic respiration is called as fermentation process. fermentation म्हणजे किण्वन प्रक्रिया. जसं की घरी आपण इडली आंबोळी करतो आणि त्यासाठी आदल्या दिवशी पीठ आंबट ठेवतो. त्या पिठावरती आपण झाकण ठेवतो. म्हणजेच काय तर ऑक्सिजन त्या पिठामध्ये मिक्स व्हायला देत नाही. म्हणजेच तिथे बॅक्टेरियाची निर्मिती होते आणि त्यामुळे ते पीठ आंबवलं जातं त्या सूक्ष्म जंतूंमार्फत. म्हणजे इथे ॲनारोबिक रेस्पिरेशन झालं. ओके, सो हिअर दॅट इज द सच अ ॲनारोबिक रेस्पिरेशन टुडे वी स्टडी. दॅट इज द सच अ anaerobic respiration like glycolysis. Okay, so here we study that is the glycolysis today. So in that glycolysis, that is one molecule of glucose converted into two molecules of pyruvic acid is there. Glycolysis मध्ये काय होतं, glucose which can be broken down into two molecules of pyruvic acid, it is known as glycolysis. Glyco means glucose, lysis म्हणजे breakdown. So here that is the such a common anaerobic step of respiration. So here such a anaerobic respiration, glycolysis, takes place in the cytoplasm of the cell, and this process completed in two phases, that is preparatory phase having first 5 steps and step number 6 to 10, that is the payoff phase is there. So here such a overall process glycolysis which can be completed in 10 step. 10 that is the पायऱ्यांमध्ये अशा प्रकारची ही ग्लायकोलायसिसची प्रक्रिया काय होते, पूर्ण होते. 10 steps are there.
आता त्या 10 स्टेप्स ज्या आहेत आपण त्या बघणार आहोत की 10 स्टेपमध्ये कशा प्रकारे ग्लायकोलायसिसची प्रक्रिया होते. त्यासाठी दॅट इज द सो हिअर त्याचे 2 भाग पडत आहेत, प्रिपरेटरी फेज अँड पे ऑफ फेज. रिॲक्शन्स आपण नंतर बघणार. आता ह्याच्यामध्ये डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे ग्लायकोलायसिसचं ते आपण पाहतोय. ग्लायकोलायसिस डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन इज देअर. हे परीक्षेच्या वेळी तुम्ही पेन्सिलने काढायचं आहे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. मी आता ती तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी पेनच्या साह्याने काढलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये काय दाखवलं आहे बघा, दॅट इज द ग्लुकोज हॅव्हिंग 6 कार्बन कंपाऊंड अँड 1 मोलिक्यूल. ओके, सो हिअर दॅट इज द, आता याच्यामध्ये काय होतं आहे की दॅट इज सच अ मोलिक्यूल दॅट इज द स्प्लिटिंग अँड टू फॉर्म. शेवटी जर आपण बघितलं तर एवढ्या स्टेप पूर्ण होत जाऊन काय झालं आहे, दॅट इज हिअर पायरुविक ॲसिड विच कॅन बी फॉर्म. पायरुविक ॲसिड तयार झालेलं आहे. ओके, सो फर्स्ट आपण बघूया दॅट इज स्टेप नंबर 1 to 5 दॅट इज प्रिपरेटरी फेज. दॅट इज 1 2 3 4 आणि 5 प्रत्येक स्टेपला मी नंबर दिलेले आहेत. आता पहिली स्टेप जी आहे दॅट इज द इन द प्रिपरेटरी फेज. ओके, सो हिअर दॅट इज द इन दॅट प्रिपरेटरी फेज. So first one, glucose is phosphorylated twice at the cost of 2 ATP molecule and a molecule of that is the fructose 1,6-difructose 6-phosphate which can be formed. ओके, त्यांनी काय सांगितलं आहे, फॉस्फोरायलेटेड. आता कोण फॉस्फोरायलेटेड होतं आहे, कोणाचं फॉस्फोरायलेशन होतं आहे, ग्लुकोज इज फॉस्फोरायलेटेड ट्वाइस ॲट द कॉस्ट ऑफ ATP molecule and a molecule of fructose 1,6-biphosphate is formed. 1,6 that is the biphosphate which can be formed असं त्यांनी सांगितलं आहे. सो हिअर दॅट इज द, आता जर आपण बघितलं फॉस्फोरायलेटेड म्हणजे काय, तिथे ATP किंवा ADPची निर्मिती होते. ओके, त्याला आपण फॉस्फोरायलेशन असं म्हणतो 2 times. दॅट इज फर्स्ट वन हिअर अँड सेकंड वन हिअर. दॅट इज 2 times फॉस्फोरायलेशन इज देअर. सो हिअर देन दॅट इज द, आता ह्याच्यामध्ये बघितलं तर काय होतं आहे, पहिलं म्हणजे ग्लुकोज. हिअर दॅट इज द फॉस्फोरायलेटेड दॅट इज द ATP which can be utilized and to form ADP. आता याच्यामध्ये जो ATP आहे तो ATP वापरला गेला आहे. ATP वापरला गेला आहे आणि काय होतं आहे की तो ATP वापरला गेला आणि त्याचं ADPमध्ये रूपांतर झालं. दॅट इज फॉस्फोरायलेशन इज देअर अँड विथ द हेल्प ऑफ एन्झाइम दॅट इज द हेक्झोकायनेज. आता इथे आपण बघतोय की एन्झाइम हेक्झोकायनेज इज देअर. ओके, enzyme hexokinase, then magnesium ions which are used here and to convert glucose into bracket 6 carbon 1 molecule म्हणजे 6 कार्बन 1 मोलिक्यूल असलेला हा ग्लुकोज मोलिक्यूल त्याचं कशामध्ये रूपांतरण होतं, ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेट 6 कार्बन 1 molecule. अगेन इट इज phosphohexose that is the isomerase. Phosphohexose isomerase, this is the enzyme convert glucose 6 phosphate into the fructose 6 phosphate 6 carbon compound. आता ह्याच्यामध्ये fructose 6 phosphate बघा, fructose 6 phosphate पासून fructose 1,6 डायफॉस्फेटची निर्मिती होण्यासाठी हिअर फॉस्फोरायलेशन, ATP which can be utilized and ADP which can be formed, adenosine diphosphate. Okay, to form fructose 1,6 diphosphate is there. fructose 1,6 diphosphate. आता 1 to 5 पर्यंत ह्या प्रिपरेटरी फेज आहे. देन fructose 1,6 diphosphate which can be such a fructose 1,6 diphosphate. आता fructose 1,6 diphosphate with the help of aldolase enzyme to form that is the here glyceraldehyde 3-phosphate and dihydroxy acetone phosphate, that is the isomerization. This step which can be formed. Okay, isomerization which can be formed and to form glyceraldehyde 3-phosphate. या 2 आयसोमरांमार्फत काय तयार होतं, ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate which can be form is there. ओके, आता हे जे आयसोमराइज्ड डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट इज आयसोमराइज्ड to the glyceraldehyde 3-phosphate, dihydroxyacetone phosphate which are isomerized to form glyceraldehyde 3-phosphate. आणि काय होतं, glyceraldehyde 3-phosphate मध्ये काय होतं, रूपांतरण होतं. आता इथपर्यंत झाले आपल्या प्रिपरेटरी फेज. आफ्टर आपण बघणार आहोत 5व्या फेजपासून दॅट इज द पे ऑफ फेज 6 to 10. आता इन द पे ऑफ फेज बोथ ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate. आता हे जे ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate विच कॅन बी कन्वर्टेड इन टू that is the 2 molecules of 1,3-biphosphoglycerate, that is having 3 carbon, 2 molecules compound are there. Okay,
this glyceraldehyde 3-phosphate, which can be, that is the such a molecules which are converted into 2 molecules of 1,3-biphosphoglycerate. Okay, having 3 carbon, 2 molecules are there. Next one, that is the, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय बघा. So here, that is 2 ADP which are utilized to form 2 ATP. So here, that is the 1,3-biphosphoglycerate, which can be by oxidation and phosphorylation, so and with the help of inorganic phosphate. So here, that is to form 3-phosphoglycerate, 3 carbon, that is the 2 molecule. त्याच्यानंतर phosphoglycerate mutase बघा एन्झाइम आहे. Such a phosphoglycerate mutase which can be convert 3-phosphoglycerate which can be converted into 2-phosphoglycerate. ओके, phosphoglycerate mutase. आता ह्याच्यामध्ये काय होतं आहे की दॅट इज द सच अ 2-phosphoglycerate which can be with the help of, आता इथे काय केला जातो. So here, that is the reactions which can be takes place with the help of release of the water molecule and enzyme enolase to form 2-phosphoenol pyruvate, that is 3 carbon, 2 molecules which are formed. Okay, and then 2-phosphoenol pyruvate with the help of phosphorylation ADP which are utilized to form ATP by the enzyme pyruvate kinase to form pyruvic acid, आणि त्याच्यामुळे काय तयार होतं, pyruvic acid तयार होतं. ओके, अशा प्रकारे काय तयार झाले, दॅट इज द हा पाथवे आहे, दॅट इज द ग्लायकोलायसिस. एकदम सोपं आहे ग्लायकोलायसिस. याच्यामध्ये ग्लुकोज मोलिक्यूल आहे हॅव्हिंग 6 कार्बन, दॅट इज द 1 मोलिक्यूल हॅव्हिंग 6 कार्बन कंपाऊंड. आणि हा ग्लुकोज मोलिक्यूलचं काय होतं आहे, that is here the phosphorylated and glucose twice to that is in with the help of ATP molecule and fructose 1,6-biphosphate which can be formed. Okay, so आता त्यांनी सांगितले की glucose 6 molecules, glucose 6 carbon which can be phosphorylated 2 times to form fructose 1,6-diphosphate. आणि मग त्यांनी काय सांगितले इथे, fructose 1,6-diphosphate which can be isomerized into the 2 compound glyceraldehyde 3-phosphate dihydroxyacetone phosphate. Then such a dihydroxyacetone phosphate isomerized to form glyceraldehyde 3-phosphate आणि त्याचं रूपांतर glyceraldehyde 3-phosphate मध्ये होतं. These are up to the 5 phase which are called as preparatory phase are there. Okay, glyceraldehyde 3-phosphate by using here phosphoric acid. Okay, and then that is the 2-NAD, nicotine adenine dinucleotide which are utilized to form nicotine adenine dinucleotide hydrogenase. Okay, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, glyceraldehyde 3-phosphate which are converted into 1,3-biphosphoglycerate by oxidation and phosphorylation. आता phosphorylation म्हणजे using ATP and oxidation using oxygen molecule. नेक्स्ट वन, आता ह्याच्यामध्ये काय होते, 1,3 phosphorylation is brought about with the help of ATP. It is the inorganic compound is there. ATP मार्फत phosphorylation घडून येतं. So here, that is the 1,3-biphosphoglycerate which are converted into 1,3-biphosphoglycerate which are converted into. So here, that is the molecules of pyruvic acid. त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, पायरुविक ॲसिडमध्ये रूपांतरण होतं आहे. ओके, अशा प्रकारे हा काय आहे, ग्लायकोलायसिसचा पाथवे आहे. हा तुम्हाला पेन्सिलने लिहावा लागेल आणि पाठ करावा लागेल. सो आता आपण जर बघितलं इन केस ऑफ द मसल्स, स्नायूंमध्ये, ओके, आता त्याच्या रिॲक्शन्स आपण बघणार आहोत. सो इन केस ऑफ द मसल्स, आपले जे स्नायू आहेत त्या स्नायूंमध्ये काय होतं आहे. सो हिअर दॅट इज द such a NADH and H plus which are produced during glycolysis and they are reoxidized to NAD plus. ओके, त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्याचं NAD प्लसमध्ये काय होतं, रूपांतरण होतं. NADH and H plus which are that is the, so here during glycolysis reoxidized and by donating 1 proton to that of the 2 electrons. And here दॅट इज द, आपण ईस्टमध्ये बघितलं किण्वामध्ये, तर पायरुवेट जे आहे दॅट इज पायरुविक ॲसिड, सच पायरुविक ॲसिड डिकार्बॉक्झिलेटेड, दॅट इज पायरुविक ॲसिड डिकार्बॉक्झिलेटेड, त्याच्यातून CO2 बाहेर टाकला जातो अँड टू फॉर्म ॲसिटॅल्डिहाइड, दॅट इज 2CH3CH2, इट इज अ ॲसिटॅल्डिहाइड. सो हिअर आता त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ॲसिटॅल्डिहाइड.
अँड ॲसिटाल्डिहाइड इज देन रिड्यूस टू फॉर्म, त्याचं रिडक्शन होतं अँड रिड्यूस टू फॉर्म दॅट इज द इथॅनॉल. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? दॅट इज द 2C2H5OH इथॅनॉलमध्ये होतं. दॅट इज कॉल्ड ॲज अल्कोहोलिक फर्मेंटेशन इज देअर. ओके, सच अ दॅट इज द अल्कोहोलिक फर्मेंटेशन. सो दॅट इज द, हे आपल्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन, अल्कोहोलची निर्मिती कशी होते ते दाखवलेलं आहे. आणि याच्यामध्ये ग्लुकोज ग्लायकोलायसिस टू फॉर्म पायरुविक ॲसिड, जसं आपण स्टेप वाईज बघितलं की ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये होतं आणि परत त्याचं रिडक्शन होऊन ॲसिटाल्डिहाइड तयार होतं आणि ॲसिटाल्डिहाइड तिथे तयार होतं. ओके, अशा प्रकारे काय आहे, ग्लायकोलायसिस हा पाथवे आहे.